गंगेच्या पवित्र तीरावर सकाळची वेळ होती. सूर्य नुकताच उगवला होता. हलकासा वारा वाहत होता आणि वातावरणात मंत्रोच्चारांचा नाद घुमत होता. एक संन्यासी आपल्या शिष्यांसोबत आंघोळी करता गंगा तीरावर आले होते. सर्वजण शांततेत स्नान करत होते, पण अचानक त्यांचे लक्ष थोड्या अंतरावर गेले. एका कुटुंबातील काही लोक जोरजोरात भांडत होते. त्यांचे चेहरे रागाने लाल झाले होते. हातवारे करत ते एकमेकांवर ओरडत होते. हे दृश्य पाहून संन्यासी थोडेसे हसले आणि त्यांनी आपल्या शिष्यांना विचारले, मला सांगा, लोक रागात असताना एकमेकांवर ओरडतात का? शिष्य विचारात पडले. काही क्षण शांतता पसरली. एक शिष्य म्हणाला, गुरुजी, कारण रागात आपण आपली शांती गमावतो, म्हणून आवाज वाढतो. संन्यासी पुन्हा विचारतात, पण समोरचा माणूस तर अगदी जवळ उभा आहे, मग ओरडण्याची गरज काय? हळू आवाजातही सांगता येईल ना. आता मात्र सर्व शिष्य गोंधळले. कोणीच योग्य उत्तर देऊ शकले नाही. तेव्हा संन्यासी शांतपणे म्हणाले, जेव्हा दोन माणसे एकमेकांवर रागावतात तेव्हा त्यांच्या हृदयामध्ये अंतर निर्माण होते. हे अंतर इतके वाढते की एकमेकांपर्यंत पोहोचण्यासाठी आवाज वाढवावा लागतो. जितका राग वाढतो तितके हृदयातील अंतर वाढते आणि मग आवाजही अधिक मोठा होतो. शिष्य तन्मयतेने ऐकत होते. संन्यासी पुढे म्हणाले, पण जेव्हा दोन माणसे एकमेकांवर प्रेम करतात तेव्हा ते हळू आवाजात बोलतात, कारण त्यांची मने जवळ आलेली असतात. आणि जेव्हा प्रेम अधिक गहिरं होतं तेव्हा शब्दांचीही गरज राहत नाही, फक्त नजरेतून भावना समजतात. क्षणभर शांतता पसरली. त्या गंगेच्या पवित्र वातावरणात जणू एक गूढ सत्य प्रकट झाले होते. मित्रांनो, क्रोध नेहमी अंतर वाढवतो. रागात उच्चारलेले शब्द तलवारीसारखे असतात, ते जखम करतात. पण प्रेम हृदयांना जोडते. प्रेमात आवाज वाढवावा लागत नाही. आपण जर नातं टिकवायचं असेल तर ओरडून नव्हे तर समजून घ्यायला शिका, कारण रागाच्या एका क्षणात आपण असे शब्द बोलतो जे आयुष्यभराची दरी निर्माण करू शकतात. म्हणून लक्षात ठेवा, राग आल्यावर आवाज वाढवू नका, तर अंतर कमी करा. संयम ठेवा, प्रेमाने बोला आणि आपल्या नात्यांना मजबूत करा. हीच या कथेची शिकवण आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच नवनवीन कथेंसह. धन्यवाद.